इस मैच में ऑफिशियल अंपायर हम देख रहे हैं प्रीतम पाटिल सर, उसी साथ साथ प्रशांत सर, थर्ड अंपायर पुरुषोत्तम जी भगत सर। मैच इज ऑन। इशारा आता हुआ ऑफिशियल अंपायर प्रीतम पाटिल सर का। पहली गेंद P1 पावर प्ले की षटक की गेंदबाज सुड़कोली का आदिल शाह जिसे कहा जाता है, वो गेंदबाज रोशन टांबटकर। स्ट्राइक पे बल्लेबाज सागर काटकर, जिन्होंने काफी प्रभावित किया अपने बल्लेबाजी गेंदबाजी में, वही बल्लेबाज स्ट्राइक एंड पर सागर काटकर। मैच इज ऑन। पहली गेंद, इस बार पहली गेंद पॉइंट में खेलने का प्रयास, फील्डर वहां पर समीर वावेकर फील्ड करते हुए, कोई रन की गुंजाइश ही नहीं। पहली गेंद डॉट कराने में कामयाब अयवरदानी सुड़कोली के गेंदबाज रोशन टांबटकर। सागर काटकर फिर से एक बार स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे हम देख रहे हैं साहिल तुरे। इस बार स्क्वायर कट, शानदार कैच, गोल्डन डक का शिकार। यहां पर देखिए ब्रेक थ्रू दिलाते हुए जिस बल्लेबाज के पास क्षमता थी उस बल्लेबाज को यहां पर गोल्डन डक का शिकार। कहानी में ट्विस्ट आता हुआ डीजे। थैंक यू डीजे मास्टर। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट। बड़ी मछली को जाल में फांस लिया, जिस तरह से महाभारत में अभिमन्यु को चक्रों में फांस लिया था, उसी तरह से आई वरदानी सुड़कोली के गेंदबाज रोशन टांबटकर ने बड़े बल्लेबाज सागर काटकर जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता निकला। अच्छा कैच लपका वहां पर पॉइंट की दिशा में। फील्डर अनिकेत पाटिल, नए बल्लेबाज मैदान पर राज तुरे, लेफ्ट आर्म बल्लेबाज, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। क्योंकि यहाँ पर देखिए एक शानदार ओम साई सराई टीम विपक्ष आई वरदानी सुड़कोली, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, एक बड़ा संघर्ष। फिर से एक बार राज तुरे के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। इस बार अच्छी गेंद देखिए, हड़बड़ाहट गड़बड़ गोंदाल मैदान पर दिखाई देता हुआ। फिर से एक बार यहाँ पर बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई। क्यों इन्हें सुड़कोली का आदिल शाह कहा जाता है? क्योंकि उनके पास क्लास है, और वही क्लास आज इस नवतरुण खानाव मित्र मंडल और एनएससी खानाव की जानिब से इस टूर्नामेंट का जो आयोजन किया है, जिसमें फाइनल का मैच। और इस बार देखिए राज तुरे के स्लॉट में आती हुई गेंद उसे भेज दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार।
इस नाइट टूर्नामेंट का हम देख रहे हैं। राज टूरे बल्लेबाजी के लिए आए, पहली गेंद डॉट गई और चौथी गेंद पर आसमान दिखलाते हुए क्यों ओम साई सराय टीम आज इस फाइनल में प्रवेश कर चुकी है, क्योंकि ये बतलाते हुए इस बार 4 गेंदें हो चुकी है स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर 6 रन रोशन टांबटकर गेंदबाजी करते हुए, जबकि पहला और प्रगति पर अपने ओर की 5 विकेट डालने के लिए तैयार। फिर से एक बार लेफ्ट आर्म बल्लेबाज राज टूरे के लिए, इस बार फिर से फुल टॉस गेंद, फिर से एक बार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, इस बार गेंद बॉर्डर लाइन के पार, फिर से एक बार षटकार। जरूर यहां पर लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के लगाकर अपने इरादे स्पष्ट किए बल्लेबाज राज टूरे ने, क्योंकि ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, ये कहलाते हुए फिर से एक बार रोशन टांबटकर अपने ओर की आखिरी गेंद, आहा इस बार अच्छी गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ, ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद उसे वाइड करार कर दिया। इस एक्स्ट्रा के बदले स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर छक्का, 5वीं गेंद पर छक्का, छठी गेंद वाइड। यहां पर फिर से एक बार अपने ओर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार जड़ में डालने की कोशिश, सटी की और कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने का प्रयास। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 1 विकेट के नुकसान पर 13 रन। यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए ओम साई सराय टीम, गेंदबाजी करते हुए आई वरदानी सुड़कोली। 1 ओवर की समाप्ति के बाद 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ऑफिशियल अंपायर हम देख रहे हैं पुरुषोत्तम जी भगत और उसी साथों साथ प्रीतम जी पाटिल। दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा? जरूर यहां पर दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए स्पीड अप कर रहा है मानस पाटिल, स्विंगर जिसे कहा जाता है, वही गेंदबाज आई वरदानी सुड़कोली के माध्यम से निजी पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आते हुए 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि 1 विकेट के नुकसान पर जयेश पाटिल स्पीड अप करायचं है। स्ट्राइक पे पहली बार गेंद का सामना करेंगे बल्लेबाज साहिल तुरे, राज टूरे, साहिल तुरे, दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी ओम साई सराय टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए। तो गेंदबाजी मार्ग पर आई वरदानी सुड़कोली की जानिब से गेंदबाज मानस पाटिल। इस बार मानस पाटिल की अच्छी गेंद, विनायक तांबटकर गेंद के नीचे अच्छी फील्डिंग, डॉट गेंद जाती हुई, तालियों की बौछार आई वरदानी सुड़कोली के खेमे में। यहां पर जरूर आवाज सुनाई देता हुआ, क्योंकि सभी दर्शक, सभी सुड़कोली गांव के ग्रामस्थ आज इस मैच का आनंद लेने के लिए यहां पर तशरीफ ला चुके हैं। और इस बार देखिए मानस पाटिल की शानदार गेंद, सुड़कोली गांव के सरपंच सौभाग्यवती प्रीति जयवंत तांबटकर मैडम भी आ चुके हैं, उनकी पूरी फैमिली इस मैच का आनंद लेने आए, उनका भी मैं सहर्ष स्वागत करूंगा। एनएससी खानाव चषक 2024। आहा फिर से एक बार मानस पाटिल अचूक लाइन ले टप्पा और गेंदबाज यहां पर कामयाब होते हुए, क्योंकि
निखिल जी, अक्सर कहा जाता है बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी नहीं भूलते। और यहाँ पर मानस पाटिल अच्छी गेंदबाजी करते हुए इस बार देखिए ऊपर से खेलने का प्रयास, गेंद हवा में जरूर, फील्डर नो मैन्स लैंड, गेंद बाउंड्री लाइन के पार आता है। फिर से एक बार साहिल तुरे के बल्ले से शानदार चौकार। प्रतियोगिता का 208वां ये चौवा आता हुआ हमारे गुणलेखक धरणे गुरुजी सर में बतलाते हुए बल्लेबाज साहिल तुरे के बल्ले से ये पहला चौवा, जबकि राज तुरे आए लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए और अपने टीम के लिए टीम का स्कोर खड़ा किया है 17 रन। ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17 किसके लिए होगा खतरा? आहा, इस बार देखिए लाउड अपील, क्या डिसीजन होगा? पर यहाँ पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं, डॉट गेंद जाती हुई मानस पाटिल आई वरदानी सुरकोली की जानिब से गेंदबाजी करते हुए यहाँ पर शानदार शुरुआत। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर चौवा, 5वीं गेंद डॉट आती हुई। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी। स्ट्राइकर बैटर हम देख रहे ओम साई सराय टीम की जानिब से साहिल तुरे। इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश, गेंद को खेल दिया है सनी पाटिल गेंद के नीचे। जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है। 2 ओवर की समाप्ति के बाद अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 स्कोर कार्ड पर आते हुए शानदार शुरुआत। यहाँ पर मैं तो कहूंगा 50-50, जबकि पहली गेंद के ऊपर डॉट, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त की थी रोशन तांबटकर ने, पर पूरी दबाव को क्रिएट रिलीज किया है ये बल्लेबाज राज तुरे ने, जिन्होंने 2 छक्के लगाए थे, और साहिल तुरे ने 1 चौवा लगाकर टीम का स्कोर खड़ा किया है। धरणे गुरुजी सर में बतलाते हुए स्कोर कार्ड पर 18 रन। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए खुद कप्तान सुजीत जयवंत तांबटकर, छोटे कद के खिलाड़ी हैं जिन्होंने रामराज प्रीमियर लीग में छोटे कद के खिलाड़ी होने के बावजूद भी, कम आयु के खिलाड़ी होने के बावजूद भी पहला पदार्पण किया था लीलाओं में, जिनके लिए अच्छी बोली लगी थी, और वही आज यहाँ पर गेंदबाजी करते हैं। और धरणे गुरुजी सर आपने देखा होगा पहले दिन के मैच में जिन्होंने शानदार गेंदबाजी की थी, कंजूसी गेंदबाजी की थी और आई वरदानी सुरकोली के लिए तारनहार बने थे, वो सुजीत जयवंत तांबटकर गेंदबाजी के लिए आते हुए। छोटा तीर वार करे गंभीर, पर उनके सामने एक अनुभवी खिलाड़ी है साहिल तुरे। ओम साई सराय टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन 1 विकेट के नुकसान पर। चौदह साल के खिलाड़ी हैं, जरूर कम आयु में उन्होंने इस टेनिस क्रिकेट में पदार्पण किया है, और प्रीति ताई और जयवंत दादा उन्हें जरूर सपोर्ट करते हैं, और वही नतीजा में यहां पर दिखाई देता हुआ। पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, गेंद को ढकेल दिया है काउ कॉर्नर सीमा रेखा के पार। शॉर्ट गेंद थी और उसका पूरा फायदा उठाया, गेंद को ढकेल दिया है सीमा रेखा के पार, षटकार। थैंक यू डीजे मास्टर। पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया है गेंदबाज सुजीत तांबटकर का। शॉर्ट गेंद थी, उसके ऊपर पूरा फायदा उठाया बल्लेबाज साहिल तुरे ने। स्कोर जा पहुंचा है 24 रन।
आहा, एक तुम्हारी तो एक हमारी, तू शेर तो मैं भी सवा शेर। और ये दिखलाते हुए यहाँ पर पहली गेंद पर छक्का तागा, दूसरी गेंद पर डॉट कराते हुए गेंदबाज सुजीत तांबटकर। स्कोर रुका हुआ 24 रन। तीसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का होने वाला ग्रैंड फिनाले फाइनल का यह मुकाबला 1.5 लाख और 80,000 इस राशि के लिए ये मुकाबला होता हुआ। इस बार स्क्वायर कट किया फील्डर गेंद के नीचे, राहुल तांबटकर फिर से एक बार ब्रेक थ्रू दिलाते हुए विकेट प्राप्त करते हुए। जरूर यहाँ पर हैरिया अंपायर सर की नकल करते हुए यहाँ पर एक खिलाड़ी, ये दर्शक, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। तो यहाँ पर चलते हैं दोस्तों मैदान पर। सुजीत तांबटकर गेंदबाजी के लिए आए। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर विकेट। इसीलिए तो कहते हैं निखिल जी, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम किया नहीं जाता। 2 विकेटों के नुकसान पर स्कोर कार्ड पर स्कोर लग चुका है 24 रन। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए योगेश शेलके, ये भी एक अनुभवी एक्सपीरियंस खिलाड़ी है। मैन ऑफ मैच का किताब उन्हें भी प्राप्त हुआ है, पर आज अपनी डूबती नैया को क्या किनारे पर लाएंगे? क्योंकि दोस्तों मैं अक्सर कहता हूं, जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते। तो यहां पर योगेश शेलके के लिए डाली हुई गेंद, गेंद हवा में, फिर से एक बार फील्डर, फिर से एक बार विकेट प्राप्त करते हुए। तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं। डीजे मास्टर थैंक यू डीजे। इसीलिए तो मैं कहता हूं, न कद बड़ा न पद बड़ा, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। और अभी सभी दर्शक जानते होंगे कि सेमीफाइनल में किस तरह से इन्होंने प्रवेश किया। वही गेंदबाज है जिन्होंने विकेट प्राप्त किए और आज अपने टीम के लिए फाइनल तक पहुंचाने का प्रयास किया है। गेंदबाज है सुजीत जयवंत तांबटकर। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए चंदू शेलके, फिर से एक बार एक अनुभवी खिलाड़ी, लेफ्ट आर्म बल्लेबाज। गेंदें हो चुकी है 4 ऑन द हैट्रिक। तालियां बजाएं दोस्तों, क्या इस प्रतियोगिता में हैट्रिक लगाएंगे गेंदबाज सुजीत जयवंत तांबटकर, क्योंकि उनके सामने है एक अनुभवी खिलाड़ी चंदू शेलके। तो जरूर ग्रामीण में दोनों गेंदबाजों ने इस बार देखिए लेग स्टंप के बाहर यह सीरीज ऑफिशियल अंपायर प्रीतम पाटिल सर हमारे तरफ मुड़ते हुए वाइड करार करते हुए एक्स्ट्रा के बदल स्कोर जा पहुंचा है। उन्हें लेखक दरणे गुरुजी सर बतलाते हुए पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए फिर से एक बार 99वां वाइड यहां पर आता हुआ सुजीत तांबटकर के माध्यम से अपने ओर की 5 विकेट डालने के लिए तैयार। सामना करेंगे चंदू शेलके। तो फिर से एक बार सुजीत तांबटकर गेंदबाजी के लिए तैयार। फील्डिंग की रिस्ट्रिक्शन को चेक करते हुए चंदू शेलके। इस बार देखिए गेंद हवा में, फिर से एक बार विकेट
टेकर गेंदबाज, नाम है सुजीत जयवंत तांबटकर। डीजे इनकी जानिब से सुजीत तांबटकर के लिए 1000 रुपए का कैश प्राइज आया। दीपक परशुराम महात्रे यहाँ पर उनकी जानिब से तालियों की बौछार। छोटा तीर वार करे गंभीर। ऐसे ही नहीं भाईजान, सुजीत तांबटकर की स्तुति करते हैं क्योंकि उनके पास क्लास है और पूरा श्रेय जाता है प्रीति ताई और जयवंत दादा, क्योंकि उन्होंने उसके लिए क्लास भी लगाया। लेदर क्रिकेट भी खेलते हैं, छोटे कद के खिलाड़ी है, छोटे आयु के खिलाड़ी है, 14 वर्ष के खिलाड़ी, नाम है सुजीत तांबटकर। इस बार गेंद हवा में, बल्लेबाज आए आकाश मात्रे और आखिरी गेंद पर छक्का लगाते हुए इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 31 रन स्कोर कार्ड पर। जरूर यहाँ पर ओवर की समाप्ति होती हुई, 3 ओवर की समाप्ति के बाद 31 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर। जरूर यहाँ पर शानदार गेंदबाजी की गेंदबाज सुजीत तांबटकर ने 3 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया। पहले बल्लेबाज साहिल तुरे, दूसरे बल्लेबाज योगेश शेलके और तीसरे बल्लेबाज नंदू शेलके। ऐसे 3 खिलाड़ियों को वापसी का रास्ता दिखलाया और आखिरी गेंद पर आकाश मात्रे ने अपनी दमखम दिखाते हुए अपना जर्सी नंबर 31 स्कोर कार्ड पर लाते हुए 3-13 कर दिया। यस जरूर यहाँ पर तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आए, 13 रन खर्च किए और 3 विकेट प्राप्त किए गेंदबाज सुजीत तांबटकर ने। अभी भी 12 गेंदों का खेल शेष है। तो सन्माननीय नीनाजी मांदेकर साहब इनकी जानिब से छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज और मेडन विकेट ओवर लेने के लिए विकेट की हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज होगा। नीनाजी मांदेकर क्रिकेट के निस्सम भक्त है, उनकी जानिब से यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए अगर छक्कों की हैट्रिक लगाते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज और गेंदबाजी करने वाली टीम के लिए भी अगर विकेट की हैट्रिक लगाते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज। लीजिए दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज मानस पाटिल, स्ट्राइक पे बल्लेबाज 2 छक्कों की सहायता से खेलते हुए राज तुरे। 31 रन स्कोर कार्ड पर। रनवे में थोड़ी सी खराबी, मानस पाटिल जिन्होंने पिछले ओवर में शानदार गेंदबाजी की थी, 5 रन खर्च किए थे, वही कंजूस गेंदबाजी के लिए आते हुए इस बार राज तुरे के स्लॉट में इस बार देखिए उसे खेल दिया है मिड विकेट बॉर्डर लाइन के ऊपर से, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। तो
यहाँ पर देखिए पहली गेंद के ऊपर मानस पाटिल के ऊपर प्रहार करते हुए प्रत्युत्तर देते हुए बल्लेबाज राज तुरे इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 37 रन। नीनाजी मांजरेकर साहब इनकी जानिब से अगर लगातार 2 गेंदों पे और 2 छक्के लगाते तो 500 रुपए का कैश प्राइज होगा राज तुरे के लिए। स्कोर जा पहुंचा है 37 रन 4 विकेटों के नुकसान पर। चौथा और प्रगति पर अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। तो मानस पाटिल अपने ओर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार। लेफ्ट आर्म बल्लेबाज राज तुरे के लिए इस बार मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, फील्डर गेंद के नीचे उसे चकमा देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। फिर से एक बार राज तुरे के बल्ले से आता हुआ शानदार। थैंक यू डीजे मास्टर। आंटी नंबर 1 फिल्म का ये गाना जरूर हमारे डीजे ऑपरेटर योगेश ने सुनाया, पर यहाँ पर आंटी की बारी नहीं तो यहाँ पर राज तुरे की बारी आती हुई। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौवा। स्कोर जा पहुंचा है 41 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार मानस पाटिल अपने ओर की अगली गेंद। इस बार बीमर किस्म की गेंद वेस्ट साइड, नो गेंद यहाँ पर, खराब गेंद। मानस पाटिल यहाँ पर जरूर यहाँ पर नो गेंद, नो +1 कुल मिलाकर 2 रन। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 43 रन 43। उगड़ा डोले पानी चेंडू है फ्री हिट। अगली गेंद फ्री हिट होगी। बल्लेबाज आकाश मात्रे की जानकारी के लिए कहना चाहूंगा इस ओवर में मानस पाटिल ने जरूर नाराज किया है। तो फिर से एक बार स्ट्राइक पे आकाश मात्रे जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का लगाकर आगाज किया था। इस बार फिर से एक बार रनवे में खराबी आती हुई स्कोर रुका हुआ। इस बार देखिए चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन और डॉट गेंद जाती हुई। स्कोर रुका हुआ दल ने गुरजीत सर बतलाते हुए 43 रन 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 43 रन स्कोर कार्ड पर। इस बार के दवा में राहुल तांबटकर, पारस तांबटकर कैच लपकते हुए बल्लेबाज को वापसी का रास्ता। डीजे मास्टर योगेश। जरूर यहाँ पर ग्रामीण क्रिकेट में होने वाला ये क्रिकेट का घमासान युद्ध हम देख रहे। मानस पाटिल इसके पहले की 2 गेंदों पर बड़े सो गए, खराब गेंद डाली पर इस बार देखिए फिर से एक बार डॉट गेंद जाती हुई। बकते बजी मांगते वड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। डॉट गेंद के साथ स्कोर रुका हुआ 43 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार मानस पाटिल अपने ओर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार फिर से मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास। फील्डर गेंद के नीचे राहुल तांबटकर जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 45 रन। रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा।
45 रन स्कोर कार्ड पर लगभग लग चुके हैं 5 विकेटों के नुकसान पर। यहाँ पर आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा इस विचार विनिमय में अयवर्दानी सुड़कोली और शानदार बल्लेबाजी करते हुए ओम साई सराई टीम, जिसमें बल्लेबाज राजू तुरे और उसके साथ साथ अक्षय मात्रे, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी स्लॉग ओवर में किस तरह के रनों को प्राप्त किया जाएगा। और आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज प्रथमेश माली आखिरी ओवर लेकर आते हुए स्लॉग ओवर भैरवी का षटक, जिसे कहा जाएगा 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 5 विकेटों के नुकसान पर। अभी आए हुए दर्शकों की जानकारी के लिए ओम साई सराई विपक्ष अयवर्दानी सुड़कोली, ये दोनों टीम के दरमियान होने वाला ये मुकाबला तो आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज प्रथमेश माली, स्ट्राइक पे बल्लेबाज लेफ्ट आर्म बल्लेबाज राज तुरे, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी, बड़े स्ट्रोक लगाने होंगे। इस बार लाउड अपील और उस अपील को नकारते हुए ऑफिशियल अंपायर प्रीतम जी पाटिल सर डॉट गेंद जाती हुई स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 45 रन 45, 5 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार प्रथमेश माली अपने ओर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार राज तुरे के लिए। इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे मानस पाटिल। फिर से एक बार ये खराब फील्डिंग, राज तुरे जैसे बल्लेबाज को जीवन दान यहां पर देते हुए। सर रन कितने? कोई रन नहीं है, डॉट गेंद जाती हुई। यहां पर एक मौका था मानस पाटिल, ऐसे मौके बार बार नहीं आते, पर स्लॉग हो रहे हमारी का षटक, प्रथमेश माली शानदार गेंदबाजी कर रहे हैं। मैं अक्सर कहता हूं 59 गेंदे कैच यहां पर ड्रॉप होते हुए। फिर से एक बार तेज तरार गोरी की रफ्तार यहां पर बीट कराते हुए, फंसाते हुए, चकाते हुए, गंडाते हुए गेंदबाज प्रथमेश माली। पैंतालीस रन स्कोर कार्ड पर, 3 गेंदें डॉट स्कोर कार्ड पर। रुकते हुए राज तुरे के ऊपर पूरी जिम्मेदारी, 3 गेंदों पर बड़े स्ट्रोक लगाना लाजमी होगा, जीवन दान का फायदा उठाना होगा। फिर से एक बार गेंद हवा में और फिर से एक बार विनायक तांबटकर भी वही गलती करते हुए, पर इस बार अपने विकेट को सैक्रिफाइस करते हुए अक्षय मात्रे स्कोर जा पहुंचा 1 रन के साथ 46 रन 46। एक गलती करो 1000 गलतियां करो, एक गलती करो 1000 गलतियां करो, पर एक गलती बार बार मत करो, वही गलती करते हुए यहाँ पर। और निखिल सर मैं कहना चाहूंगा यहाँ पर हम 2 चीजों का दान देते हैं, एक तो रक्तदान और एक शादी में कन्यादान, पर जीवन दान कोई नहीं देता। पर यहाँ पर क्रिकेट में जीवन दान 2 बार मिला है बल्लेबाज राज तुरे को। 46 रन स्कोर कार्ड पर, नए बल्लेबाज मैदान पर स्वप्निल शेलके। इस बार फिर से तेज तर्रार गेंद, उसे खेल दिया है फाइन लेग बॉर्डर लाइन के पार, गेंद सीमा पार, चौकार। डीजे
स्कोर कार्ड पर इस इनिंग की, इस पारी की, इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। इस बार फिर से मिस हो गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे। जब तक फील्डर फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। और देखिए वहां पर फील्डर कौन है, सुजीत जयवंत तांबटकर। और 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। सर रन कितने? 2 रन। दो रनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 52 रन। और जीतने के लिए 53 रनों की जरूरत। और यहाँ पर सुजीत तांबटकर, इनके माताजी और पिताजी यहाँ पर आ चुके हैं। सुड़कुली गांव के सरपंच यहाँ पर आ चुके हैं। मैं उनसे गुजारिश करूंगा कि आपको दोनों को पिंडाल पर बुलाया है, अप्पा साहब ने उनका सत्कार करना है, तो जरूर पिंडाल पर आइए। जरूर यहाँ पर प्रीतीताई जयवंत तांबटकर, जयवंत तांबटकर आपला विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचं आहे, आपला स्वागत करण्यात येत आहे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि नेक्स्ट जिंकण्यासाठी आपण पाहतोय 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज। हे ऐकण्यासाठी माइक्रोफोनवर आमंत्रित करतोय माय बोली मराठी भाषा में हमारे साथी समालोचक निखिल परते, इनके पास धन्यवाद। हॅलो हॅलो चेक। व्यासपीठावरती आपण पाहतोय आलेल्या सर्व अतिथींचं मी निखिल पडते पुनश्च एकदा सहर्ष 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 स्वागत करतोय। जिथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हा सामना जिंकण्यासाठी एकंदरीत गरज आहे, धावा बनवायच्या आहेत। धाव फलकावरती 53 धावा 52 धावा बनवल्या गेल्यात। 5 षटकांचा विचार केला तर 5 षटकांमध्ये 53 धावा बनवायच्या आहेत। निर्धारित 5 षटक फेकली जातील। रोशन आणि अनिकेत अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल होतोय। प्रामुख्याने फलंदाज या नात्यानं फलंदाजी करण्यासाठी आपल्या संघाचे सेनापती म्हणून आपण पाहतोय फ्रंट फूट वरती फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत। कशा प्रकारे 53 धावा बनवल्या जाणार पाहण्याजोगं असणार आहे। प्रीतम सर पाटील मेन पंच, माननीय श्री प्रीतीताई तांबटकर यांच्याकडून मंडळासाठी रोख रक्कम 2000 रुपयांची भरघोस देणगी आलेल्या मंडळाच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आणि धन्यवाद देखील असतील। या मंडळावरती असंच प्रेम वर्षानुवर्ष राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना असेल। वळीया मैदानाच्या दिशेने जिथे 53 धावांची गरज 53 धावांची भूक भागवायची आहे। 53 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार पाहण्याजोगं असणार आहे।
निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधार वखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून पुनश्च एकदा भारत भूमीला नतमस्तक होऊन मी निखिल प्रदीप पडते घेऊन चलतो क्रिकेटच्या पटलावरती जिथे 53 धावांचा पाठलाग करायचा आहे 53 धावांना आपण पाहतोय गवसणी घालायची आहे 53 धावा बनवून पूर्ण यशस्वीरित्या आज क्रिकेटच्या पटलावरती करायचे आहेत कशा प्रकारे आपण पाहतोय या धावा पूर्ण केल्या जाणार पहिलं षटक प्रामुख्याचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाचारण केलं जातंय चंदू शेळके येतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक पंचांचा इशारा लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन पहिलं षटक हाताळणी करण्यासाठी चंदू येतोय बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवरती आक्रमण चालू झालंय चेंडूला पाठवून दिलं जातंय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी षटकार रोहन तांबटकरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा फटका येतोय चेंडूला पाठवून दिलं जातंय 6 धावांसाठी जिथे आपण पाहतोय 53 धावा बनवायच्या आहेत पहिल्या चेंडूवरती 6 धावा चंदू पुनश्च एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रोशनचा फटका चांगला कव्हर्स मधून दीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू चाललाय एका धावेसाठी स्ट्राइक रोटेट होते रोशन आपल्या संघाचं नाव आजच्या रजनीमध्ये रोशन करणार का असा प्रामुख्याचा प्रश्न विचारला जातोय सुनिश्चित स्वरूपाने चांगली फलंदाजी चालू आहे रोशनच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करण्यासाठी अनिकेत आता स्ट्रायकिंग एंड वरती येतोय आज आपल्या गावाच्या अस्मियतेची लढाई आहे मैदानाच्या वरती झुंजावं लागेल प्रयत्न करावे लागतील फटका चांगला येतोय वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन निसावतोय एका धावेसाठी फक्त माननीय श्री दीपक म्हात्रे सुडकोली गावचे ग्रामस्थ माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे माननीय श्री दीपक दादा प्लीज केम ऑन स्टेज आपल्याला विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे वळूया मैदानाच्या वरती जिथे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चंदूच्या माध्यमातून गोलंदाजी आणि आता काय घडतंय मैदानाच्या वरती पहिला फलंदाज होतोय बाद जाईल तंबूच्या आश्रयाला डीजे महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं तर हरायचं नाही लढायचं पुरून उरायचं संपवून टाकायचं स्वतःला परंतु चूक नसताना कुणा पुढे झुकायचं नाही मैदानाच्या वरती एक चांगला सामना रंगला जातोय जिथे आपण पाहतोय टिट फॉर टॅट इतका जवाब पत्थर से असं सर्व काही पाहायला मिळतंय बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना आपण पाहतोय पहिला फलंदाज अनिकेत बाद होऊन अनिकेतची जागा भरून काढण्यास रोशन बाद होऊन मैदानातून मधून परततोय रोशनची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज सनी पाटील येतोय सनीच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार माननीय श्री दीपक दादा म्हात्रे सुडकोली गावचे ग्रामस्थ व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे वळूया मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय नौका फलंदाज सनी येतोय स्ट्रायकिंग एंड वरती चंदू ऑन बॉलिंग ट्रॅक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अलिबाग एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण चंदूला अनुभवतोय या चेंडूवरती सन्मान दिला जातोय कार्पेटच्या आधारे आपण पाहतोय घाई गडबड घोटाळा मैदानाच्या वरती अजून एक फलंदाज होतोय बाद जाईल तंबूच्या आश्रयाला डीजे
करण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. प्रथमेश ठाकरे प्लीज आपला क्वार्टर फायनलची मॅन ऑफ द मॅच द्यायची चुकून राहिली गेली होती आमच्या माध्यमातून, तरी आपण उपस्थित व्हायचं आहे व्यासपीठावरती. प्रथमेश ठाकरे प्लीज. पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती एकंदरीत धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 8 धावा. 8 लॉस ऑफ 2 विकेट्स डाऊन वेअर ॲज एंडिंग इन अ फर्स्ट ओव्हर. दुसऱ्या षटकामध्ये कोणाला बोलवलं जाणार, कोणाला पाचारण केलं जाणार. आता 24 चेंडू बाकी असतील. माननीय श्री दीपक दादा म्हात्रे यांचा आपण पाहतोय व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जातोय. माननीय श्री अनंत दादा गोंधळी यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित आपण मान सन्मान करतोय. त्यांना विनंती असेल की नक्कीच आपण पाहतोय बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव, ज्याने आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव रायगडच्या शिखरापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे, असे आमचे परम मित्र दीपक दादा यांचं व्यासपीठावरती सहर्ष 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 स्वागत होते. मित्रांनो, आयुष्यामध्ये खूप काही करता येतं, प्रयत्न केले पाहिजे. दीपक दादांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये खूप नाव कमवलं गेलंय. एक खेळ आहे बॉडी बिल्डिंग क्षेत्राचा, खूप कठीण खेळ आहे, घाम गाळावा लागतो. आणि हा चेंडू मैदानाच्या वरती वळाल्याच्या नंतर अवांतर स्वरूपाचा चेंडू सापडतोय. अवांतर स्वरूपाची एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती एकंदरीत 9 धावा लिहिल्या जातात. 53 धावा बनवायच्या आहेत. 44 धावांची गरज अजून हा सामना जिंकण्यासाठी आहे. फलंदाजी करणारा संघ अर्थातच आई वरदानी सुडकोली या संघासाठी, जिथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, दोन्ही नाण्याच्या बाजूने चांगलं क्रिकेट आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळते, अनुभवायला देखील मिळतंय. जिथे आपण पाहतोय पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम तब्बल 1.5 लाख रुपये आणि दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 80,000 रुपये आणि आकर्षक चषक आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पुढील चेंडू गोलंदाज राजच्या माध्यमातून गतीचा वापर होतोय आणि भरधाव गतीनं फेकले जाणारे चेंडू फलंदाज ठरतोय बाद आणि जाईल मैदानातून बाहेर डगआउट मध्ये. आपण पाहतोय जर कोणत्याही खेळाडूने अर्थातच सुडकोली संघातील कोणत्याही खेळाडूने फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक लगावली तर निनाद मांजरेकर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक लगावलं जाते. नक्कीच आपण पाहतोय भरघोस पारितोषिक देखील लागली जातात. आपला संघच कशा प्रकारे विजय प्राप्त केला जाईल, आपल्या संघाच्या बाजूने आपल्या गावाचं नाव यशाच्या शिखरापर्यंत कसं नेलं जाईल, गावातील सर्व ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. फलंदाजी करण्यासाठी नौखा फलंदाज प्रथमेश माळी येतोय फलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रथमेश आणि प्रथमेशच्या समवेत समीर वावेकरला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज चांगले आहेत, क्षमता आहे, परंतु आज क्षमतेपेक्षा जास्त धावावं लागेल. मैदानाच्या वरती फटका फसतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अजून एक फलंदाज जाळ्यामध्ये सापडतोय. फलंदाज होतोय बाद, जाईल तंबूच्या आश्रयाला.
आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ अर्थातच ओम साई सराई हा संघ, जिथे चांगली गोलंदाजी, तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी. 53 धावा बनवायच्या होत्या, 52 धावा बनवल्या गेल्या होत्या. 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सुडकोली संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय की काय असा प्रश्न विचारला जातोय. परंतु क्षमता आहे, फलंदाजी अजूनही करू शकतात. मधल्या फळीमधील फलंदाज आता यायला सुरुवात झालेली आहे. फलंदाजीची क्षमता आहे, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला राजची गोलंदाजी आजच्या रोजनीमध्ये चर्चेचा विषय नक्कीच ठरते. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये माझाच संघ यशाच्या शिखरापर्यंत कसा घेऊन नेला जाईल याच आपण पाहतोय. याची देही याची डोळा, टाळ्या वाजवल्या जातात गोलंदाजासाठी. कौतुकास्पद कामगिरी आजच्या रजनीमध्ये राजची देखील पाहायला मिळते. राजचं कौतुक करावं तितकं कमी असणार आहे, कारण का दुसऱ्या षटकामध्ये तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं असं म्हणूया मित्रांनो. कारण का आपण पाहतोय कोणतेही मोठे फटके मारून देत नाहीये राज. आता देखील फटका फोसतोय कॉटन बोल्ड राज. आपण पाहतोय होतोय यशस्वी, फलंदाज होतोय, बाद जाईल तंबूच्या आश्रयाला. कोणताही फलंदाज मैदानाच्या वरती थांबण्यासाठी तयार नाहीये, कारण का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला राजची गोलंदाजी आता बोलायला लागली आहे. राजची धारधार गोलंदाजी आपण पाहतोय. कंजूस गोलंदाजी असेल, मग गोलंदाजीतील हितकुश वृत्ती असेल, आज सर्व काही मैदानाच्या वरती याची देही याची डोळा अनुभवायला मिळते. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या गोलंदाजीसाठी. आणि अजून एक विकेट प्राप्त केली जाते मैदानाच्या वरती. राज ऑन फायर. डीजे मास्टर होऊन जाऊ द्या सेलिब्रेशन. या षटकामध्ये आपण पाहतोय राज तुरे आला, त्याने गोलंदाजी नाही केली तर त्यांनी गाजवलं असं म्हणावं लागेल, कारण का तब्बल 4 फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला. एकदा जोरदार टाळ्या राजसाठी झाल्याच पाहिजेत. जिथे आपण पाहतोय एका धावेचा विचार केला तर ती फक्त आणि फक्त अवांतर स्वरूपाची धाव खर्च केली आहे. 1 धाव 4 विकेट. राज तुरेसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक माननीय श्री दीपक दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून लावलं जाते आणि निश्चित स्वरूपानं ते दिलं जाईल. राज हे नाव विसरून चालणार नाहीये. या नावासमोर डेफिनेटली गर्दी होईल येणाऱ्या काही वर्षांमध्ये. आपण पाहतोय राज तुरे अलिबाग टेनिस क्रिकेटचं भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच राज गोलंदाजी करत असताना 1 धाव खर्च करून 4 विकेट प्राप्त करतोय. चला पुनश्च एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. नौका गोलंदाज येतोय तिसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. साहिल तुरे येतोय. राजची आता गोलंदाजी संपली आहे. राजने गाजवलंय, आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवावं लागेल. साहिल याला राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू, अंगाचा वेध घेणारा हा चेंडू
भरधाव वेगाने फेकला जाणारा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. या चेंडूवरती कोणत्याही स्वरूपाची धाव जमा केली जात नाही. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू 44 धावा असं समीकरण बाकी असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ओमसाई सराई हा संघ कुठेतरी वरचढ ठरतोय की काय असा प्रश्न विचारला जातोय. मग साहिलची गोलंदाजी नक्कीच चांगला पहिला चेंडू फेकला जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. टाळ्या वाजल्या जातात. कौतुक केलं जातंय. कौतुकाचा वर्षाव देखील साहिल वरती केला जातोय, दाखवला जातोय. विश्वासाचा हात कर्णधाराने साहिलच्या खांद्यावरती ठेवला होता. फक्त आणि फक्त तुला चेंडू फेकायचे आहेत आणि त्याच जबाबदारीला पार पाडत असताना साहिल तुरे सलग तिसरा चेंडू आपण पाहतोय. फटका चांगला आलाय पॉइंटच्या डोक्यावरून. फॉरवर्ड डीप पॉइंट वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीम आरेच्या पलीकडे येतोय. संजीवनी चौकार. 4 धावा. 4 धावेनिशी एकंदरीत धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 13 धावा. प्रशंसा कर्तृत्वाची होत असते. नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते असं म्हटलं जातं. आज कर्तृत्व मैदानाच्या वरती करून दाखवावं लागेल. कारण का जिथे आपण पाहतोय साहिलची गोलंदाजी बहरते मैदानाच्या वरती. तंत्र शुद्धता काय असते ती आज आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण पाहतोय गोलंदाजाला थोड्या अंशी का होईना अडचण निर्माण झाली होती. गोलंदाजी करत असताना थोडासा रोखतोय. पुनश्च एकदा सजतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. अलिबाग एंड कडून सज्ज होतोय साहिल. पुनश्च एकदा षटकातील पुढील चेंडू फेकला जाईल साहिलच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. भेदकता काय असते ती आज आपल्याला अनुभवायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती. चांगली गोलंदाजी. या चेंडूवरती 1 धाव जमा केली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती 14 धावा आपण पाहतोय. 14 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू 39 धावांची गरज आहे. 14 चेंडू 39 धावा. समीकरण कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार की समीकरण रोखलं जाणार. कारण का क्रिकेटचा खेळ आहे. कधीही होत्याचं नव्हतं होऊ शकतं. राजाचा रंक आणि रंकाचा राजा जिथपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही कोणीही या आपण पाहतोय खेळाचा निकाल सांगू शकत नाही. बाकी तर खूप काही लावली जातात परंतु निकाल कोणीही सांगू शकत नाही. चला थोडंसं फास्ट घ्यायचं आहे मैदानाच्या वरती. साहिल प्लीज. पुढील चेंडू फेकला जातोय. साहिलच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. काबाड कष्ट मैदानाच्या वरती. घाम गाळला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका आलाय चांगला लेट पण थेट चेंडूला पाठवून दिलं जातंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डिझे जयेश पाटील याच्या बॅट मधून आलेला लांब पल्ल्याचा मोठा फटका. अशीच फटकेबाजी करून दाखवावी लागेल. स्वतःला सिद्ध करावा लागेल. 6 धावेनिशी धाव फलकावरती धावा 20 धावा लिहिल्या जातात. अजूनही आपण पाहतोय 13 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 33 धावा. 33 धावा 13 चेंडू आपण पाहतोय. सामना रंगत असताना मैदानाच्या वरती साहिल. पायाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला आणि पुनश्च एकदा फलंदाज. अजून एक होतोय बाद. जाईल तंबूच्या आशेला. डिझे यस.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पुनश्च एकदा नौका फलंदाज येतोय फलंदाजी करण्यासाठी. राहुल तांबटकर, जिथे आपण पाहतोय राहुलला मैदानाच्या वरती मोठे फटकेबाजी करून स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण का समीकरण बाकी आहे. 12 चेंडू 33 धावा, म्हणजेच काय तर 16.5 ची सरासरी राखावी लागेल. राज तुरे पुनश्च एकदा सोचतोय बॉलिंग ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना आपण पाहतोय राज पुनश्च एकदा आपण पाहतोय फॉरवर्ड पॉइंट वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप फॉरवर्ड पॉइंट मध्ये चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी बँग ऑन चौकार डीजे. चार धावेनिशी धाव फलकावरती धावा 24 लिहिल्या जातात. अजूनही 11 चेंडू 29 धावांची आवश्यकता. अकरा चेंडू 29 धावा. अजून एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पडतोय मैदानाच्या वरती. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून आज अनुभवतोय. 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 29 धावा, 29 धावा 10 चेंडू. कोणच्या बाजूने हा सामना झुकणार? फलंदाजी करणारा संघ देखील चांगली फटकेबाजी करतोय. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय अक्षरशः, जिथे आपण पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावेची पूर्तता. 9 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 9 चेंडू 28 धावा असं समीकरण बाकी असताना तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली जाते. पुनश्च एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान दाखवलं जाते आणि टाळ्यांचा वर्षाव राज साठी केला जातोय. त्याच्या डगआउट्स मधून आपण पाहतोय त्याचे सर्व ग्रामस्थ, त्याचे सर्व पाठीराखे, त्याचे सर्व कुटुंबीय हा सामना बघण्यासाठी निश्चित स्वरूपाने आलेले आहेत मैदानाच्या वरती. राज पुनश्च एकदा राईट आर्म अराउंड द विकेट फटका फोसतोय आणि पुनश्च एकदा एक फलंदाज जाळ्यामध्ये सापडतोय. बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. नौका फलंदाज पारस तांबटकर येतोय फलंदाजी करण्यासाठी, जिथे आपण पाहतोय आता इक्वेशन बाकी असणार आहे. 7 चेंडू आणि 27 धावा. 7 चेंडू 27 धावा समीकरण कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार आपण पाहतोय. चांगली फलंदाजी देखील चालू आहे, परंतु मोठे फटके मारावे लागतील मैदानाच्या वरती. गोलंदाजीचा क्लास, गोलंदाजीचा दर्जा आपण आज पाहतोय, तो म्हणजेच सराई या गावाकडून ओमसाई सराई हा संघ वाखणण्याजोगी कामगिरी. राईट आर्म अराउंड द विकेट फटका आपण पाहतोय. मिस टाइम स्ट्रोक पॉइंटच्या रिजन वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंट पर्यंत, जिथे एका धावेसाठी स्ट्राइक फक्त आणि फक्त रोटेट होईल. एका धावेनिशी धावफलकावरती एका धावेची वाढ आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. क्विक घ्यायचं आहे राज प्लीज थोडस. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. अजून आपल्याला एक फायनलचा सामना खेळवायचा आहे आणि आपण पाहतोय रजनी क्रिकेट आहे आणि ती रजनी मध्येच झाली पाहिजे, हाच एक आमचा प्रयत्न असणार आहे या सामन्यांच्या माध्यमातून. यस चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. संस्कार स्पोर्ट्स तळेखार
विरुद्ध माऊ 11 थळ दोन्ही संघाचे कॅप्टन. हा सामना समाप्त झाला की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. राजच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला गेलात ना तर 2 षटकं फेकून 8 धावा खर्च करून 5 विकेट म्हणजेच काय तर फायपर प्राप्त करतोय आणि 8 चेंडू डॉट देखील टाकतोय. राजची गोलंदाजी, राज तुरेची गोलंदाजी. षटकातील पहिला चेंडू पडतोय. अंतिम षटकाची हाताळणी करत असताना स्ट्राइक रोटेट होते. पहिल्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव. आता समीकरण बदलतोय ते म्हणजेच येणारे 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. ओम साई सराई हा संघ आपण पाहतोय चांगली कामगिरी परंतु मोठे फटके खेळावे लागतील सुडकोली या संघाला देखील. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन निसावतोय. टाळ्या वाजल्या जातात गोलंदाजासाठी, क्षेत्ररक्षकासाठी. आपण पाहतोय क्षेत्ररक्षकता देखील फार महत्वाची असते एका धावेसाठी. हा चेंडू येतोय. 4 चेंडू 24 धावांचं समीकरण बाकी असताना आपण पाहतोय अंगाचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक येतोय, क्षेत्ररक्षण करतोय आणि एका धावेची पूर्तता. येणारे 3 चेंडू. हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मधील क्लास, गोलंदाजी मधील दमखम, गोलंदाजी मधील दर्जा सर्व काही क्रिकेटच्या पटलावरती आज पाहायला मिळते, अनुभवायला देखील मिळते. अंतिम विजेते पदाला गवसणी घालण्यासाठी तयार असणारा संघ ओम साई सराई संघ. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अजूनही शक्य आहे का असा प्रश्न विचारला जातोय. 3 चेंडू 23 धावा. तीन चेंडू 23 धावा. 3-23 असं समीकरण बाकी असताना हा चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती कोणतीही धाव जमा केली जात नाही. आता टाळ्या वाजल्या जातात कारण का यशाच्या उंबरठ्यापर्यंत हा संघ येऊन ठेपलेला आहे. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असताना आपण पाहतोय सामन्यामध्ये 2 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या गोलंदाजी करण्यासाठी संघासाठी, ओम साई सराई या संघासाठी. यस आणि येस डीजीला सुद्धा थांबवतोय. सराई संघ लक्ष द्या, सामना जिंकल्यानंतर तुम्ही थेट मैदानामध्ये जाऊन सेलिब्रेशन करू शकता. फुल तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट आहे. आणि आपण पाहतोय नौका फलंदाज येतोय सुजित तांबडकर फलंदाजी करण्यासाठी. आता फक्त 1 चेंडू नशिबी आहे. 1 चेंडू आणि 23 धावा. शेवटचा चेंडू. 53 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा अडचणीमध्ये सुडकोली संघ सापडला आणि त्याचाच फायदा झाला तो म्हणजेच ओम साई सराई या संघासाठी. शेवटचा चेंडू. गणपती बाप्पा मोरया आणि संघ सामना संपतोय मैदानाच्या वर. मैदानामध्ये गेला तरी चालेल.